शनिवार दिनांक 24/8/2024 रोजी प्रवाशांनी सकाळी 11 वाजता सटाण्याहून देवळाच्या दिशेला जात असताना बसला थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा MH20 BL 3518 ही बस प्रवाशांना ओव्हरटेक करून निघून गेली। येथे जलद, अतिजलद अशा सर्व बसेसला विभाग नियंत्रक राज्य परिवहन नाशिक यांच्या दिनांक 29/2/2024 रोजीच्या आदेशान्वये सर्व बसेसला थांबा मंजूर झाला आहे। ठेंगोडा गाव हे 10,000 लोकवस्तींचे असून येथे बसेस थांबत नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ठेंगोडा ग्रामस्थांनी दिनांक 7/5/2023 रोजी विभाग नियंत्रक राज्य परिवहन नाशिक यांना निवेदन देऊन सर्व बसेस थांबवण्याची विनंती केली, परंतु बसेस सदर थांब्यावर बस चालक व वाहक बसेस थांबवत नाही। अचानक बस थांबल्यावर बस कंडक्टर व ड्रायव्हर प्रवाशांशी दादागिरीच्या भाषेत बोलतात। अनेक वेळा लेखी तक्रारही केल्या, परंतु त्याचा काहीही फायदा होत नाही, कुठलीही कारवाई होत नाही। सटाणा बस डेपो मॅनेजर यांना याबाबत विचारले असता तुम्ही तक्रार करा असे सांगत असतात, तरी ST महामंडळाचा एखादा कर्मचारी नेमून थांब्यावर बस थांबवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे। ठेंगोडा बस थांब्यावरून खूप मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करीत असतात। ठेंगोडा येथे सिद्धिविनायक गणेशाचे प्रसिद्ध मंदिर आहे, त्यामुळे येथे दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात। खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनी येथून कॉलेजसाठी ये-जा करीत असतात। अनेक ज्येष्ठ नागरिक ये-जा करीत असतात, त्यामुळे सर्व बसेस या थांब्यावर थांबवण्यात याव्या। यापुढेही काही गैरसोय झाल्यास आम्ही गावकरी रस्त्यावर आंदोलन करू व जाहीर निषेध करू अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे। आम्ही ठेंगोडा ग्रामस्थ आम्ही दिनांक 7/5/23 रोजी एक निवेदन दिलं होतं। हे निवेदन आम्ही मान्य विभाग नियंत्रक डिव्हिजन ऑफिस नाशिक यांना दिलेलं होतं, एक डिव्हिजन ऑफिस धुळ्याला दिलेलं होतं, दुसरं एक सटाणा डेपोचे मॅनेजर यांना दिलेलं होतं, बागलांच्या आमदारांना निवेदन दिलं होतं, खासदार सुभाष भामरेंना निवेदन दिलं होतं। त्या निवेदनाची दखल त्यानंतर आम्ही परत आमदारांच्या तिथे जाऊन आमदारांची पोच घेऊन त्यांना पण एक निवेदन दिलं की ठेंगोडा हे 10,000 लोकवस्तीचं गाव असून या गावाच्या बस स्टॉपवर बसेस थांबत नाही। सटाणा डेपोच्या काही बसेस थांबतात, परंतु साक्री नंदुरबार या बसेस थांबत नाही। आणि आमच्या निवेदनाच्या आधारे आमदारांनी पण पत्र दिलं। आमदारांनी पत्र विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ NT पटेल रोड नाशिक येथे पत्र दिले आणि त्या पत्राची कॉपी विभागीय नियंत्रक विभागीय कार्यालय धुळे इथे, तसंच नंदुरबार डेपो, साक्री आगार, नवापूर, सटाणा डेपो या सगळ्यांना पत्र दिलं। आणि या पत्राची आणि ग्रामस्थांची निवेदनाची दखल घेऊन माननीय CA साहेब विभाग नियंत्रक राज्य परिवहन मंडळ नाशिक यांनी सरळ आदेश काढला की ठेंगोडावरून जाणारी कोणतीही बस असो, जलद असो अतिजलद असो, सगळी बस पूर्ण बस प्रत्येक बस ही ठेंगोड्याला थांबलीच पाहिजे असं त्यांनी एक आदेशच पारित केला। आणि कडक त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कंडक्टर किंवा ड्रायव्हर जर याच्यात कसूर केलं, विद्यार्थ्यांची जर गैरसोय झाली, प्रवाशांची जर गैरसोय झाली तर सरळ तक्रार करावा आणि त्याच्या विरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करू असा आदेश असतानासुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा कंडक्टर ड्रायव्हर हे बसेस थांबवत नाही। मुद्दामच निष्काळजीपणा करता, म्हणजे म्हणायला गेलं तर एवढा मोठा आदेश असून तरीसुद्धा बसेस थांबत नाही, ही एक मोठी शरमेची बाब आहे। इथं विद्यार्थी मुलं यांना लोणेरला जावं लागतं, रात्री बेरात्री प्रवासी जा-ये करत असतात, परंतु त्यांना नाशिकहून जरी बसलं तरी पहिलं सांगितलं जातं लोणेरचं तिकीट घ्या, ठेंगोडा स्टाफ नाही। तर ही गोष्ट सगळ्यांच्या निदर्शनात आणून दिलं पाहिजे आणि हे जे सर्क्युलर काढलेलं आहे ते सर्क्युलरवर प्रत्येक कंडक्टर ड्रायव्हरची स्वाक्षरी प्रत्येक डेपोच्या मॅनेजरने घेतले पाहिजे आणि या आदेशाचं तंतोतंत पालन करण्यात आलं पाहिजे असं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। आणि जर याच्यात कसूर झाली तर आम्ही रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी व याच्यावर लवकरच हे आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी हरेकृष्ण भास्कर, ठेंगोडा।